नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. इजी न्यूजच्या सगळ्या दर्शकांना पहिले विनंती, अतिशय नम्र विनंती, की आपण खूप चांगला प्रतिसाद देत आहात, पण अजून हा प्रतिसाद वाढायला हवा. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, त्याची लिंक जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि ज्यांना शेअर कराल त्या सर्वांना चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. हे सांगण्याचा हेतू हा की व्ह्यूज जे व्हिडिओजला मिळणारे आहेत ते सबस्क्रायबरच्या संख्येपेक्षा जास्त व्ह्यूज मिळत आहेत. याचा अर्थ जितके जण बघतायत तेवढे जण सबस्क्राईब करायला मात्र विसरतायत. तर म्हणून ही विनंती. आज परत तोच विषय आहे, कारण की विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जे सगळे अत्यंत अविश्वसनीय निकाल आपल्यासमोर आले. मी याला आश्चर्यकारक वगैरे असं म्हणत नाही, कारण हे अत्यंत अविश्वसनीय आहे. याच्यावर विश्वासच ठेवू शकत नाही अशा पद्धतीचे हे निवडणुकांचे निकाल आलेले आहेत. आणि त्याचा स्वाभाविक प्रक्षोभ हा लोकांमध्ये, जनतेमध्ये आहे. माझ्या गेल्या काही व्हिडिओजला या निवडणुकीच्या बद्दलच्या ज्या प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत त्या दर्शकांना सुद्धा मला हेच म्हणायचं आहे की बऱ्याच जणांनी असं म्हटलं की महाविकास आघाडी काहीतरी करायला हवी, महाविकास आघाडीने काहीतरी केलं पाहिजे, नुसतं लोक काय करू शकतात वगैरे. तर बऱ्याच अंशी ते खरं आहे. आणि फॉर्च्युनेटली काल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये सांगितलं की आम्हाला यापुढे ईव्हीएम नको, बॅलेट पेपरवरच निवडणूक झाली पाहिजे आणि त्यासाठी ते जन आंदोलन उभारतील. याच्या व्यतिरिक्त शिवसेनेनी सुद्धा ही भूमिका जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा या भूमिकेला समर्थन दिलं. आता मुंबईमध्ये एक संघटन आहे ज्याला ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलन असं म्हटलं जातं आणि 2019 पासून हे ॲक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये म्हणजे महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी आहेत, फिरोज मिठीबोरवाला आहेत, रवी भिलाने आहेत, असे अनेक सामाजिक कार्यकर्ते, विद्या चव्हाण आहेत, निरंजनी शेट्टी आहेत, हे याच्यामध्ये प्रामुख्याने भाग घेतात. आणि त्यांनी काल एक पत्रकार परिषद मुंबईत घेतली, मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये. त्या व्यतिरिक्त त्यांनी महाराष्ट्राचे जे चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहेत चोकलिंगम यांना सुद्धा एक निवेदन दिलंय आणि मुद्दाम मला ते निवेदन इथं सांगायचं आहे की काय दिलेलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांना मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी 1500 रुपये प्रति महिना देऊन निवडणुकीची सुरुवात झाली. आणि जे आपण आधी म्हटलं होतं की ऑक्टोबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर महिन्यातल्या निवडणुकीत आपण निवडून येऊ की नाही याची काहीही गॅरंटी नसताना, म्हणजे नसायला पाहिजे गॅरंटी, अशी गॅरंटी नसताना नोव्हेंबरचेही पैसे ॲडव्हान्स ऑक्टोबरमध्येच देणं ही मतदारांना लाच देणं आहे आणि तो निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. तरीही हे केलं गेलं. त्यामुळे आगाऊ भरलेली ही रक्कम स्पष्ट लाच आहे आणि हे आदर्श आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे. यानंतर धार्मिक धर्तीवर मतदारांचे ध्रुवीकरण करण्यासाठी मोठी जाहिरात मोहीम राबवण्यात आली. शेकडो द्वेषपूर्ण भाषणे दिली गेली. भाजपचे नेते मतदारांमध्ये स्पष्टपणे मुस्लिम समाजाप्रती द्वेष पेटवत बटेंगे तो कटेंगे वगैरे अशी आवाहनं करत होती. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांनी तर व्होट जिहाद या आपल्या आरोपाविरोधात निवडणुकीला धर्मयुद्ध म्हणण्यापर्यंत त्यांची मजल मारली. एक है तो सुरक्षित है या जाहिरातीचा उद्देश हिंदूंमध्ये आणि विशेषतः ओबीसी समाजामध्ये भीती निर्माण करण्याचा होता. जाहिरातीत दाखवलेल्या सर्व टोप्यांमध्ये मुस्लिम आणि मराठा समाजाची टोपी दाखवली गेली नव्हती, फक्त ओबीसी समाजाच्या टोप्या वेगवेगळ्या दाखवल्या गेल्या होत्या. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरे टोप सुद्धा त्यात दाखवलेला नव्हता. द्वेषयुक्त भाषणं, धार्मिक ध्रुवीकरण, एक है तो सुरक्षित है आणि फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन नावाची एक विनोदी जाहिरात पण त्यावेळेला आली होती. पण या भीती निर्माण करणाऱ्या जाहिरातींमुळे मतदारांमध्ये भय पसरलं. शिवाय ईव्हीएमद्वारे मोठ्या प्रमाणात हेराफेरी, मशीन क्रमांक फॉर्म 17C न जुळणं, सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून कोट्यावधी रुपये जप्त केलं जाणं, या सगळ्या गोष्टींमुळे ही निवडणूक अत्यंत अपारदर्शक आणि या
ज्याला आपण म्हणू की आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी, फ्री अँड फेअर इलेक्शन ज्याला म्हटलं जातं, ती मतदारांना नाकारणारी अशी ही निवडणूक झाली. निवडणूक आयोग या उघड उल्लंघनांची दखल घेईल अशी अपेक्षा होती. मात्र निवडणूक आयोगाने मतदारांच्या पदरी निराशा टाकलेली आहे. त्यामुळे मतपत्रिकेद्वारे नव्याने निवडणूक घेऊन भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(2) अन्वये दिलेली हमी, जी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांचा मूलभूत अधिकार मतदारांना देते, तो कायम ठेवावा असं त्यांनी काल निवेदन दिलेलं आहे. याबद्दल त्यांनी काल पत्रकार परिषदही घेतलेली आहे. आता या सगळ्या व्यतिरिक्त एक खूप महत्त्वाचं स्टेटमेंट राज्य निवडणूक आयोगाच्या ज्या प्रमुख होत्या काही वर्षांपूर्वी, काही वर्ष होत्या, नीला सत्यनारायणन, त्या नीला सत्यनारायणन यांनी एक उघड स्टेटमेंट असं दिलंय की यावेळच्या निवडणुकांमध्ये गुजरातच्या एका खाजगी कंपनीकडून मशीन्स का मागवली गेली, गुजरातमधल्या कंपनीकडून मशीन का मागवली. मुळामध्ये EVMs निवडणुकांसाठी ही बेंगलोर आणि हैदराबादला असलेल्या भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि या कंपन्यांकडून, भारत सरकारच्या मालकीच्या असलेल्या कंपन्यांकडून निवडणूक आयोग या मशीन्स मागवतं. याच वेळी गुजरातमधून ही मशीन्स का मागवली गेली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. इतकंच नाही, नाशिकमध्ये प्रत्यक्ष मी जिथं मतदानाला गेलो होतो त्या मतदान केंद्रामधले पोलीस सुद्धा गुजरात पोलीसचे पोलीस होते. मी त्यांना तिथं हटकलं, त्यांना विचारलं की तुम्ही इथं काय करताय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, आम्ही इलेक्शन कमिशनने आम्हाला ही ड्युटी लावली आहे, आम्हाला गुजरातहून इथं आणलंय या निवडणुकीच्या ड्युटीसाठी. तर ही नाशिकच्याही मतदारसंघामधली परिस्थिती होती. आता ही जी सगळं प्रचंड प्रकार चाललेला आहे याच्यामध्ये म्हणजे अनेक घोळ आपल्या समोर येताना दिसत आहेत. बाबा आढावांसारखा सामाजिक कार्यकर्ता, वय 95 वय आहे त्यांचं, आयुष्य सगळं त्यांनी झोकून दिलं. नागरिकांना त्यांचे हक्क मिळावेत, संविधानाने सांगितलेले हक्क मिळावेत, संविधानामधली कर्तव्य ही बजावली जावीत, यासाठी म्हणून ज्या इतक्या वयोवृद्ध माणसांनी आयुष्य त्यांचं आत्तापर्यंत खर्च केलं, ते 95 वर्षाचे वयाचे असताना या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या विरोधात 3 दिवस उपोषणाला पुण्यात बसणार आहेत. विचार करा, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. लाजा वाटायला पाहिजे. म्हणजे आजोबान पणजोबाचं वय असलेली माणसं ही आज उपोषणाला बसायला तयार आहेत. आजही या देशातल्या तरुणांना स्वातंत्र्य मिळावी, समता मिळावी, समानता मिळावी, न्याय मिळावा, लोकशाही मिळावी, धर्मनिरपेक्षता मिळावी म्हणून ही 95 वर्षाची वयोवृद्ध मंडळी आजही संघर्ष करायला तयार आहेत. आणि काय झालंय महाराष्ट्रातल्या तरुणांना, हा खरोखर गंभीरपणाने विचार करण्याचा विषय आहे. काय काय घडलंय या निवडणुकीत. म्हणजे मला असं समज, कुणाल पाटील काँग्रेसचे धुळे ग्रामीण मधले उमेदवार, त्यांना 25 गावांमध्ये एक मत मिळालं, जिथं त्यांच्याच संस्थांमध्ये, त्यांच्याच कारखान्यांमध्ये, त्यांच्याच सहकारी शिक्षण संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांचीच संख्या 20,000 आहे. आणि तिथं नागरिकांनी येऊन प्रोटेस्ट केलं. या संपूर्ण मतप्रक्रियेबद्दल स्वतः गावागावातले नागरिक तिथं आले होते, घोषणा देत होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड हे निवडून आलेत, पण जितेंद्र आव्हाडांनी मुळात त्यांच्याकडे त्यांनी काय काय प्रिकॉशन बाळगल्या याबद्दल एक सविस्तर पोस्ट केली. पण आता त्यांनी म्हणजे या निवडणुकांमध्ये काय काय, म्हणजे महाराष्ट्राची निवडणूक ही गुजरातच्या EVMच्या विळख्यामध्ये पसरली आहे का? आता महाराष्ट्राला गुजराष्ट्र म्हणायचं आहे का? इतकं आपण लाचार झालेलो आहोत का? हा मराठी माणूस इतका लाचार झालेला आहे का महाराष्ट्राचा, की आता महाराष्ट्राचं नाव गुजराष्ट्र करायचं का, असा लोकांना प्रश्न पडायला लागतो. त्यांनी दिलेल्या आकडेवारीमध्ये कन्नड विधानसभा मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एका मतदान केंद्रावरती, जे तळनेर नावाच्या गावातलं मतदान केंद्र आहे, त्या तळनेर नावाच्या गावामध्ये एकूण मतदारांची संख्या आहे 396. त्या गावातल्या एकूण मतदारांची संख्या, त्या गावात 396 पैकी 312 जणांनी मतदान केलं. आता 312 जणांनी मतदान केलेलं असताना उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला मिळालेली मतं आहेत 194, एकनाथ शिंदेच्या उमेदवाराला मिळालेली मतं आहेत 326.
एकूण झालेलं मतदान आहे 312 आणि अपक्ष असलेल्या हर्षवर्धन जाधवांना 104 मतदान झालंय. असं एकूण मतदान तिथं 624 झालंय आणि प्रत्यक्षामध्ये त्या गावातले मतदार झालेलं मतदान आहे 312, म्हणजे झालेल्या मतदानाच्या दुप्पट मतमोजणी झाली त्या गावामध्ये. आता यात मशीनवर बिलकुलच शंका नाही. सगळेजण असं बोलतायत की पण निदान या प्रश्नाचं उत्तर द्या ना, की झालेल्या मतदानाच्या दुप्पट मतमोजणी कशी झाली. आणि गावामध्ये एकूण असलेल्या मतदार 396, मतमोजणी होते 624. त्याचं उत्तर कोण देणार? महाराष्ट्राचे नवनिर्वाचित होणारे मुख्यमंत्री देणार आहेत का या निवडणूक आयोगाचे इलेक्टोरल ऑफिसर ते चोकलिंगम देणार आहेत, चीफ इलेक्टोरल ऑफिसर, का या निवडणुकीसाठी खास दिल्लीहून आलेले भारतीय निवडणूक आयोगाचे, केंद्रीय निवडणूक आयोगाचे डेप्युटी कमिशनर हृदेश कुमार हे देणार आहेत? कोण देणार आहे याचं उत्तर? शंका म्हणजे मला तर असं वाटायला लागलं, अनेक सो कॉल्ड लिबरल तज्ज्ञ आहेत निवडणुकीत ईव्हीएमवर शंका घेणं चुकीचं आहे. ईव्हीएम, माझं म्हणणंच उलट आहे. ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला म्हणून महाविकास आघाडीचे 46 तरी निवडून आले, नाही तर भाजपला 288 जिंकायचे होते, असा त्याचा अर्थ झालाय. खरं तर याच्या व्यतिरिक्त पृथ्वीराज चव्हाण उमेदवार असलेला, म्हणजे महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री उमेदवार आहे, विद्यमान आमदार विधानसभेला उमेदवार आहे. त्या मतदारसंघामध्ये कराडमध्ये एक काय 9वी फेरी झाली मतमोजणीची. त्या मतमोजणीच्या फेरीमध्ये एकूण मतदारांची संख्या होती 755, मोजलेलं मतदान आहे 514, भाजपला मतं मिळाली 557 आणि पृथ्वीराज चव्हाणांना मिळाली 150. हे होऊ कसं शकतं? एकूण मतदान जर झालेले 514 तर 707 मतं कशी मोजली गेली आणि याची उत्तरं द्यायची कोणी? आता हे सगळी आकडेवारी ज्या वेळेला समोर यायला लागली आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती आणि निवडणूक आयोगाचं जे एक ऍप होतं व्होटर टर्नआउट ऍप, त्या व्होटर टर्नआउट ऍपवरती नागरिक आणि उमेदवार, पराभूत उमेदवार हे जेव्हा बूथ वाईज मतदान चेक करायला लागले तेव्हा हे आकडे समोर यायला लागले. आणि हे समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाने काय केलं? वेबसाईटच बंद करून टाकली. त्या वेबसाईटवरचा हा सगळा भागच बंद करून टाकला आणि हे व्होटर टर्नआउट ऍप जे आहे ते ऍपच बंद करून टाकलं. म्हणजे उत्तरदायित्व नावाचा काही प्रकार आहे की नाही, हे संपूर्ण टाळताय तुम्ही. आणि याच्या म्हणजे अशी किती उदाहरणं आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका विधानसभा मतदारसंघामध्ये चंद्रदीप नरके उमेदवार होते, राहुल पाटील हे उमेदवार होते. आता या मतदारसंघामध्ये एकूण झालेलं मतदान होतं 2,76,245. हा मतदारसंघ कुठला आहे वर दाखवू आम्ही. एकूण मतदान झालं 2,76,245. मोजलेलं एकूण मतदान आहे 2,72,424. म्हणजे पोस्टल बॅलेट, नोटाला आलेली मतं आणि ईव्हीएम वरचं मोजलेली मतं याची टोटल होते 2,72,424. मग 3,821 मतं गेली कुठे? एकूण मतदान तर 2,76,000 झालं असं वर दिसतं. आता खाली प्रत्यक्ष उमेदवारांना जी मतं मिळाली त्याची जर टोटल केली तर ती टोटल नोटा पकडून, म्हणजे नोटाला मिळालेली मतं 678 ती पकडून त्याची टोटल निघते 2,78,799. आता 2,78,799 मतदान उमेदवारांच्या नावावर दिसतंय. एकूण झालेलं मतदान होतं 2,76,245. हे वरचे 2,554 मतं आली कुठून? याचं कोणी उत्तर द्यायचं? तिथला जिल्हाधिकारी याचं उत्तर देणार आहे? कोण देणार आहे याचं उत्तर? नांदेड लोकसभा आणि नांदेड विधानसभेचा आपण जो प्रकार झाला, मुद्दाम ती आकडेवारी डिटेल सांगायची की नांदेड विधानसभा मतदारसंघ, नांदेडमधल्या 6 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मिळालेली एकूण मतं आहेत 4,27,465 आणि या 6 विधानसभा मतदारसंघात
भाजपला मिळालेली मतं आहेत 6,12,062. म्हणजे काँग्रेसला मिळालेल्या मतांपेक्षा भाजपला मिळालेली मतं ही जवळजवळ 85,000, 1,85,000 जास्त आहेत. 1,85,000 मतं भाजपला विधानसभा निवडणुकांमध्ये 6 विधानसभा मतदारसंघात जास्त मिळाली. आता त्याच वेळेला विधानसभांच्या सोबत लोकसभेची निवडणूक होती. म्हणजे आलेला प्रत्येक मतदार हा त्याच्या विधानसभेच्या उमेदवाराला मत देत होता आणि लोकसभेच्याही उमेदवाराला मतदान करत होता. 2 मशीन्सवरती तो बटन दाबत होता. एक लोकसभेचं मशीन होतं आणि एक विधानसभेसाठी ठेवलेलं होतं. लोकसभेला काँग्रेसला मिळालेली मतं आहेत 5,86,788 आणि तिथला उमेदवार काँग्रेसचा निवडून आला लोकसभेला. म्हणजे काँग्रेसला विधानसभेला जेवढी मतं मिळाली 4,27,000 त्यापेक्षा त्यांना जवळजवळ 1,60,000 मतं जास्त मिळाली. आणि भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेली मतं 6,12,000 आणि लोकसभेला मिळालेली मतं 5,85,000. हे कसं झालं? प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये 20-20, 25-25 हजार मतदार असे होते का ज्यांनी विधानसभेला वेगळ्या पक्षाला मत दिलं, लोकसभेला वेगळ्या पक्षाला मत दिलं? ज्यांना विधानसभेला मिळणारे 1,500 रुपये हवे होते आणि लोकसभेला मात्र त्यांना काँग्रेसला मतदान करायचं होतं. कोण विश्वास ठेवेल यावर आणि का विश्वास ठेवावा? हे अत्यंत धक्कादायक ही गोष्ट आहे. नाशिक जिल्ह्यामधल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये रोहित पवारांनी तो ट्विट केलाय आणि तो एक पॅटर्न आहे, सेट केलेला पॅटर्न आहे असं त्यांनी सांगितलंय की 4 उमेदवार सुहास कांदे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ हे सगळे महायुतीचे उमेदवार. यांना मिळालेली मतं जवळपास एकसारखी आहेत. 1,38,068, 1,38,560, 1,38,023, 1,38,622 वगैरे अशा प्रकारची मतं आहेत. दुसरे 3 उमेदवार हिरामण खोसकर, नितीन पवार, दिलीप बनकर यांना मिळालेली मतं तशीच 1,17, 1,19, 1,20. 3 उमेदवार राहुल ढिकले, दादा भुसे आणि दिलीप बोरसे 1,56, 1,58, 1,59. नाशिक मध्य आणि पंचवटी देवयानी फरांदे, राहुल आहेर, चांदवड राहुल आहेर 1,05,000, 1,04,800. हा काय पॅटर्न आहे? हा कसा आला? हे व्हीव्हीपॅट ज्या वेळेला प्रोग्राम करतात प्रत्येक मतदारसंघासाठी, कारण व्हीव्हीपॅटला हे कळत नसतं ना कुठल्या बटनसाठी कुठलं सिम्बॉल प्रिंट करायचं. त्यामुळे कुठल्या बटनसाठी कुठलं सिम्बॉल आहे हे व्हीव्हीपॅट प्रोग्राम केला जातो. तो प्रोग्राम एका खाजगी कंपनीकडून केला जातो. त्या खाजगी कंपनीला निवडणूक आयोगाने कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं आणि मग त्या कंपनीनी प्रोग्राम करताना काय केलं हे तपासाला मिळणार आहे का? सर्व 288 मतदारसंघांमधलं. आणि आता हा जनतेचा प्रक्षोभ याच्या विरोधात निर्माण झालेला हा किती मोठा संघर्ष होणार आहे. आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेताच नाही ही अवस्था आहे. 235-36 विरोधात काय 50-52 अशी आज महाराष्ट्राच्या विधानसभेतली अवस्था आहे. म्हणजे गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना 12-13 वर्ष त्यांनी गुजरात विधानसभेचं प्रत्येक अधिवेशन हे 4 दिवसाच्या पलीकडे चालवलं नाही. पहिल्या दिवशी श्रद्धांजलीचा प्रस्ताव तहकूब, देशभरात मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली. दुसऱ्या दिवशी संपूर्ण विरोधी पक्ष निलंबित. तिसऱ्या दिवशी सगळे प्रस्ताव मांडायचे, विधेयकं मांडायची आणि मंजूर. चौथ्या दिवशी अधिवेशन संपलं. अशी 13 वर्ष विधानसभा चालवली या माणसांनी. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात होणार आहे का? कुठलीही बिलं आणली जातील, कुठल्याही जमिनी खाजगी कंपन्यांच्या नावाने, अदानीच्या नावाने, अंबानीच्या नावाने करून टाकल्या जातील आणि हे होऊ द्यायचं आहे का? हा महाराष्ट्रातल्या मतदारांनी गंभीर होऊन विचार करण्याचा विषय आहे. आणि मग ज्या वेळेला हे महाविकास आघाडीने आता ही भूमिका घेतलेली आहे की याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार, तर
बॅलेट पेपरची मागणी अत्यंत योग्य आहे. जगभरामध्ये बॅलेट पेपर वापरला जातो. जगभरातलं प्रत्येक प्रगत राष्ट्र हे बॅलेट पेपर वापरतं. मग महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये बॅलेट पेपर का नको? निवडणूक आयोग या सगळ्या प्रोसेसच्या विरोधामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टात याचिका झाल्या. सुप्रीम कोर्ट इतकी पळवाट काढू पाहतं याच्यातून की जिंकल्यानंतर तुमची तक्रार नसते आणि हरल्यानंतर तुमची तक्रार असते. कारण हरतो तेव्हाच तर घोटाळे केले जातात, होतात घोटाळे. आणि याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाल्या, वेगवेगळ्या लोकांनी केल्या. काय वाटण्याच्या अक्षता लावल्या सुप्रीम कोर्टाने त्याला? का हा मूलभूत हक्क नाहीये का माझा आणि तुमचा की एक फ्री अँड फेअर इलेक्शन मिळावी, जिथं धर्मांधता पसरवली जाणार नाही, जिथं द्वेष पसरवला जाणार नाही, जिथं लोकांना भयग्रस्त केलं जाणार नाही, जिथं जाती जातीत धर्माधर्मात द्वेषपूर्ण वातावरण निर्माण केलं जाणार नाही. एक मुक्त मोकळ्या वातावरणामध्ये निवडणूक का होऊ शकत नाही? हा खरोखर गंभीरपणाने विचार करण्याचा प्रश्न आहे. हा प्रत्येक नागरिकांनी, मतदारांनी विचार करणं भाग आहे. आणि उद्या जर का ही महाविकास आघाडी या गोष्टीच्या विरोधात आंदोलनाला उभी राहिली तर आपल्या प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे या अशा प्रकारच्या आंदोलनाला पाठिंबा देणं, त्यात सहभाग घेणं. प्रत्येकाचं. क्रांती मोर्चासाठी जसे लाखाचे मोर्चे निघाले होते गावागावात, तसे 10 लाखाचे निघावे लागतील. याला काय पर्याय आहे? कारण हा संपूर्ण विषय आता जनतेच्या न्यायालयाने ठरवायचा आहे, जे सर्वोच्च आहे या देशात. सुप्रीम कोर्टापेक्षा मोठं जनतेचं न्यायालय आहे. तुम्हाला आठवत असेल, सुप्रीम कोर्टाचे 4 न्यायाधीश 11-12 जानेवारी 2018ला पत्रकार परिषद घेऊन असं म्हणाले होते, सिनियर मोस्ट न्यायाधीश, की आम्ही जनतेच्या न्यायालयात आलेलो आहोत. जनतेचं न्यायालयात सर्वात मोठं आहे आणि या जनतेच्या न्यायालयाने न्याय द्यायचा आहे. स्वतःला न्याय द्यायचा आहे, जनतेला न्याय द्यायचा आहे. तो देणार का? हा आजचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमची उत्तरं तुम्ही शोधा आणि उत्तर हो असेल तर यासाठी म्हणून बाहेर पडा. आजच्या या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.